हरे कृष्णा. माणूस म्हटलं की थोडंसं प्लस मायनस चढ उतार हा येतच राहणार असणारच तो. ठीक आहे. म्हणजे कोणीच अगदी आईच्या उदरातून शिकून बाहेर येत नाही. बाहेर आल्यानंतर आपण पडतो, सावरतो, कळतं की बाबा माझी ही गोष्ट चांगली नाहीये, मला याच्यात चेंज करण्याची गरज आहे. हे कळणं हे खूप महत्वाचं असतं की माझी एखादी सवय ही वाईट आहे, एखादी सवय माझ्या प्रगतीसाठी घातक आहे आणि मला त्याच्यातून बाहेर यायचं आहे. तर आपण डायरेक्टली पॉईंटचं बोलूयात आता. अशी जर कुठली तुमची सवय असेल की ज्याच्यातून तुम्हाला बाहेर यायचं आहे पण किती पराकोडीचा प्रयत्न करून आजपर्यंत जमलं नाहीये, तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी 5 स्टेप्स शेअर करत आहे ज्याने ते खूप इझी होणार आहे. स्टेप नंबर 1, आयडेंटिफाय. म्हणजे माहिती असणं स्वतःला की बाबा माझी ही वाईट सवय आहे, हे खूप महत्वाचं आहे. अगदी 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 सोपं घेऊयात आपण की सकाळी लवकर उठणं. ठीक आहे. आपल्याला प्रत्येकाला इच्छा असते की माझा दिवस छान सुरू व्हावा, माझी बॅटरी फुल चार्ज व्हावी आणि सकाळी लवकर उठलं ना की डे खरंच खूप एनर्जेटिकली स्टार्ट होतो. पण प्रयत्न करूनही ते जमत नाहीये, आपण उशिरा सुटतोय. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे आयडेंटिफाय केलं की बाबा माझी ही वाईट सवय आहे की मी उशिरा उठते. त्याचं रूपांतर मला कशात करायचं की मला चांगल्या सवयीमध्ये रूपांतर करायचं, मला लवकर उठायचं आहे. सो मी पहिल्यांदा ठरवलं, मी पहिल्यांदा बघितलं की माझी ही वाईट सवय आहे आणि मला ती सोडायची आहे, मला त्याचं रूपांतर चांगल्या सवयीत केलं आहे, करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी गोना आयडेंटिफाय की बॉस दिस इज माय बॅड हॅबिट. सेकंड, आपण याच्यावर विचार करणार आहोत की ही वाईट सवय का आहे, याच्यामुळे मला काय काय तोटे होत आहेत, माझी ग्रोथ कुठे खुंटत आहे. सो आता जसं आपण उशिरा उठण्याचं या वाईट सवयीबद्दल आपण बोलतोय, तर उशिरा उठल्यामुळे काय होतं, माझा डे लेट स्टार्ट होतो, एक दिवसभर असं आळशी असल्यासारखं फिलिंग होतं, एनर्जेटिक फील होत नाही, मला खूप प्रोडक्टिव्ह गोष्टी करायच्या असतात त्या होत नाहीत, मला खूप माझं लाईफ असं छान क्रीम लेअरचं जगायचं पण माझं बेसिकच रुटीन चालू राहतं कारण मी उठतीच आहे उशिरा. तर ह्या सगळ्या गोष्टींची एक लिस्ट तयार करायची की माझ्या या वाईट सवयीमुळे मला काय काय तोटे होत आहेत किंवा मला काय काय प्रॉब्लेम्स होत आहेत, त्याच्यामुळे माझ्या काय काय गोष्टी थांबत आहेत, डायरेक्टली त्याला स्टॉप लागतोय. हे सगळं लिहून काढायचं एका कागदावर, लिटरली राईट इट डाऊन की माझ्या ह्या सवयीमुळे मला काय काय तोटे होत आहेत, माझी प्रगती कुठे कुठे खुंटत आहे. पॉईंट नंबर 1, 2, 3, 4 असे 1 to 10 पॉईंट्स, 1 to 50 असू शकतात कारण ती वाईट सवय आहे. हे लिहून काढणं खूप महत्वाचं आहे. ही झाली आपली स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 3, निश्चय करणं, ठरवणं की मला ही माझी सवय चेंज करायची आहे, मला माझ्या वाईट सवयीतून दूर यायचं आहे. म्हणजे आता मी ठरवलंय की बाबा मला सकाळी लवकर उठायचंय. सो फॉर एक्झाम्पल मी जर 7 वाजता उठत असेल तर मी ठरवतेय की मी आता 6:30ला उठायला सुरुवात करणार आहे. सो मला अर्धा तास अगोदर फक्त असं छोटा घास खायचा, एकदम मोठा खायला जायचं नाहीये. आणि त्याच्यामुळे होणारे फायदे हे सगळे लिहून काढायचे की सकाळी मी लवकर उठले की माझा डे खूप प्रोडक्टिव्ह असणार आहे, मला स्वतःसाठी वेळ मिळणार आहे, माझी ग्रोथ खूप छान होणार आहे, मला सेल्फ अनालायझेशन, सेल्फ रिअलायझेशन, सेल्फ केअर, सेल्फ लव्ह ह्या गोष्टींसाठी वेळ मिळणार आहे. सो माझं डेली रुटीन खूप छान पद्धतीने मी ग्रूम करू शकते मी जर लवकर उठू शकते. तर हे सगळे पॉईंट्स पण लिहून काढायचे आहेत आणि निश्चय करायचा आहे की हो मी माझी ही सवय बदलणार आहे आणि मी लवकर उठायला सुरुवात करणार आहे. छोट्या स्टेप्स, 7ला उठत होते तर मी आता 6:30ला सुरुवात करणार आहे. 3rd स्टेप झाली. 4th स्टेप, निश्चय झालाय आपला. आता 4th स्टेपमध्ये आपल्याला टार्गेट ना 1 महिन्याचं ठेवायचं आहे ना 15 दिवसांचं ठेवायचं. टार्गेट ठेवायचं आपल्याला एका आठवड्याचं आणि त्या आठवड्यातला 1 दिवस ॲट अ टाइम, म्हणजे 1 वीक अँड 1 डे इन दॅट 1 वीक ॲट अ टाइम असं आपल्याला जगायचं आहे. म्हणजे मी आज सकाळी 6:30चा अलार्म लावून उठले, मला माझ्या कॅलेंडरवर जाऊन ट्रिक मार्क करायचंय आणि ज्या कुठल्या देवावर तुम्ही खूप मनापासून प्रेम करतात ना, जसं माझ्या बाबतीत कृष्णा, तर मला माझ्या कॅलेंडरवर लिहायचंय कृष्णा. म्हणजे मी माझं आजचं ठरवलेलं टार्गेट अचीव्ह केलं. ते कृष्णा लिहिताना इतकं छान फिलिंग येतं ना की हो या वीकमधला 1 दिवस गेला, राहिले ते 6 दिवस. पुढच्या दिवस जेव्हा मी परत ते करते तेव्हा 2 दिवस गेले, राहिले ते फक्त 5 दिवस. खूप 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 सिम्पल पण खूप पॉवरफुल टेक्निक आहे हे. हे झालं आपली 4th स्टेप की कॅलेंडरवर रोज टिक मार्क करणं आणि त्याच्यामध्ये आपल्या ज्या कुठल्या देवाला आपण मानत असतो त्याचं नाव लिहित राहणं. जेव्हा आपण बघतो ना 7 दिवसातले 3 दिवस कृष्ण 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 स्वामी 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 असं लिहित गेले तेव्हा स्वतःला खूप एनर्जी मिळते कारण त्या नावातच खूप एनर्जी आहे. आणि 5वी आणि सगळ्यात महत्वाची स्टेप, जेव्हा मी हा 1 वीक अचीव्ह करते, माझं 1 वीकचं टार्गेट मी अतिशय प्रामाणिकपणे अचीव्ह करते, तेव्हा मी स्वतःला काय ना काहीतरी गिफ्ट देणार. कुठलंही गिफ्ट असू शकतं, स्वतःसाठी छानसा टॉप खरेदी करणं, स्वतःसाठी काहीही, स्वतःला कॉफी ट्रीटवर घेऊन जाणं, कॉफी डेट स्वतःबरोबर एन्जॉय करणं. इट कॅन बी एनिथिंग की एखादं प्लांट घरामध्ये घेणं. हा रिवॉर्ड, हे गिफ्ट स्वतःला त्या वीकच्या एंडला द्यायचं आहे.
आय बेट ऑन दिस की तुम्ही या 5 स्टेप्स फॉलो करा. तुम्ही तुमच्या कुठल्याही वाईट सवयीतून दूर येऊ शकतात आणि खूप छान असं, खूप सुंदर असं, खूप क्रीमी लेवलचं बटरी लाईफ तुम्ही एन्जॉय करू शकता. मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला या व्हिडिओमधून काय फायदा झाला. तुमच्या फ्रेंड्स बरोबर, तुमच्या फॅमिली बरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हरे कृष्णा.